6 एक असे उभे असे वांगे चिरून घेतलेले आहेत. एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडी, लसूण कुटून घेतलेला आहे थोडा, टमाटर एक, हे माझा यसवार घेतलेला आहे चिमटभर, शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे बारीक करून, काळा मसाला, आंबारी मसाला आणि चटणी घेतलेली आहे तिखटनुसार. आता तेल तपले की जिरे टाकले, आता कांदा पण टाकला, कांदा मस्त भाजला की टाकून द्यायचा, लसणाला मस्त परतायचं, लसूण भाजला की टाकून द्यायचं, टमाटर मस्त याला असं परतून मस्त भाजून घ्यायचं, भाजल्यानंतर टाकून द्यायचं, कोथिंबीर वरून टाकायची, कोथिंबीर टाकल्यानंतर मसाला टाकून द्यायचा, मसाला टाकल्यानंतर याला मिक्स करून घेऊया मस्तपैकी, सर्व प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यात टाकायचं थोडं पाणी टाकायचं, पाणी टाकून याला मस्त तेल सुटोस्तर असं मिक्स करून घ्यायचं. डबल थोडं पाणी टाकते आणि याला डबल असं हे करून मिक्स करून घेते. तर तेल सुटलं की त्याच्यामध्ये टाकून द्यायचे वांगे, आपण उभे चिरलेले वांगे टाकून दिल्यानंतर याला मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. बघा मस्त मिक्स करून घ्यायचं असं. तर पाणी टाकायचं, पाणी टाकून चवीनुसार थोडंच पाणी टाकायचं म्हणजे वांगी शिजत होतं. याला झाकण ठेवायचं. बघायचं आता शिजली का. एक वांग्याच्या देठाला असं दाबून बघायचं, ते नरम झाला तर आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे. बघा आता वरून बघा किती मस्त झालेली आहे. असं कार्यक्रमात भाजी बनते तशी झालेली आहे. आता कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकून याला मस्त झालेली आहे आपली भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.